नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच महिन्यांपासून राज्यातील लाखो शेतकरी ते नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्यांच्या 2000 रुपयांची अखेर वाट पाहत आहेत। परंतु ते 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार याची आतुरता सर्व शेतकऱ्यांना आहे। मित्रांनो, हीच माहिती आपण समजून घेणार आहोत की अखेर या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहेत आणि कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला ही सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची सूचना जारी केली आहे। फेब्रुवारी 2026च्या सुरुवातीलाच हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे, परंतु यावेळी काही तांत्रिक बदल आणि नवीन नियम पूर्ण केल्याशिवाय पैसे खात्यात येणार नाहीत। नंबर 1, फार्मर आय डी आता सक्तीचा। यावेळेच्या सर्वात मोठ्या बदलांपैकी एक म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर आय डी असणे सक्तीचे करण्यात आले आहे। हा एक प्रकारचा डिजिटल शेतकरी ओळख क्रमांक आहे। बनावट लाभार्थी रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे। केवळ नमो शेतकरीच नव्हे तर पीक विमा, अतिवृष्टी मदत आणि इतर कृषी योजनांचीही साठीही आता हा ID अनिवार्य असेल। नंबर 2, आधार बँक खाते लिंकिंग। राज्यातील सुमारे 2.26 लाख शेतकऱ्यांचे आधार कार्ड अद्याप त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले नाहीत। DBT सक्रिय नसल्यामुळे सरकारी निधी हस्तांतरित करताना तांत्रिक अडथळे येत आहेत। जर तुमचे खाते आधारशी लिंक नसेल तर तात्काळ बँकेत जाऊन eKYC आणि आधार सेटिंग पूर्ण करा। नंबर 3, अखेर 8वा हप्ता कधी जमा होणार, अपेक्षित तारीख काय आहे? तर शेतकरी मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तारीख अंतिम टप्प्यात आहे। निधी मंजूर। हिवाळी अधिवेशनात सुमारे 1780 ते 1800 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। अपेक्षित वेळ फेब्रुवारी 2026च्या पहिल्या 15 आठवड्यात 15 फेब्रुवारीपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। आचारसंहिता। आगामी स्थानिक निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। नंबर 4, नवीन नियमांमुळे कोणाचे पैसे अडकणार? तर मित्रांनो, खालील त्रुटी असल्यास तुमचा 8वा हप्ता जमा होणार नाही। नंबर 1, ज्यांचा फार्मर आय डी तयार नाही। नंबर 2, ज्यांचे eKYC अपूर्ण आहे। नंबर 3, ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही। आणि नंबर 4, ज्यांनी PM किसान योजनेची माहिती अपडेट केलेली नाही। अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या नमो किसान सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचे पैसे येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो। नंबर 5, शेतकऱ्यांनी आता काय करावे? तर मित्रांनो, CSC केंद्राला भेट द्या। तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर किंवा महाई-सेवा केंद्रावर जाऊन तुमचा फार्मर आय डी तयार झाला आहे का याची खात्री करा। बँक स्टेटस तपासा। तुमच्या खात्यावर DBT सक्रिय असल्याची खात्री करा आणि DBT पोर्टलवर जाऊन तुमची माहिती अद्ययावत करा। तर मित्रांनो, ही संपूर्ण प्रोसेस तुम्ही पूर्ण करा तरच तुमच्या खात्यामध्ये या नमो किसानच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील। अन्यथा तुमचे कोणतेही जे प्रोसेस अडथळा अपूर्ण असेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत। धन्यवाद।